नमस्कार. कल्पना करा की एखाद्या व्यक्तीने कर्ज दिलंय पण कर्ज घेणारा हप्तेच भरत नाहीये. आता काय करायचं? मालमत्ता थेट ताब्यात घ्यायची म्हटलं तर ती एक वेगळीच डोकेदुखी. पण अशाच परिस्थितीसाठी कायद्यामध्ये एक खूप हुशार मार्ग आहे. तो म्हणजे कलम 69A. चला, आज आपण हेच समजून घेऊया की हे कायदेशीर साधन नेमकं काम कसं करतं. तर आज आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी सावकारासमोर नेमकी अडचण काय असते ते पाहू. मग यावर कायदा कसा एक स्मार्ट उपाय देतो ते समजून घेऊ. त्यानंतर नियुक्ती कशी होते आणि यातला एक सगळ्यात इंटरेस्टिंग भाग म्हणजे स्वीकारकर्त्याची खरी निष्ठा कोणाशी असते. मग पैशांचा हिशोब कसा लागतो आणि शेवटी या सगळ्यातून दोन्ही पक्षांना काय मिळतं याचे एक नाजूक संतुलन आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. बरं, तर सुरुवात करूया एका अगदी नेहमीच्या पण तितक्याच अवघड परिस्थितीतून. समजा एका सावकाराने कर्ज दिले आणि तेही अशा मालमत्तेवर जिथून भाडं किंवा उत्पन्न येतं. पण आता झालंय असं की कर्ज घेणाऱ्यानं हप्ते भरणं बंद केलंय. इथेच सावकारासमोर एक मोठा पेच प्रसंग उभा राहतो. आणि हा प्रश्न वाटतो तितका सोपा नाहीये. आता पुढे काय? ह्या एका प्रश्नामध्ये सावकाराचे पैसे, त्याचा वेळ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानसिक शांतता अडकलेली असते. कारण एक चुकीचा निर्णय त्याला एका मोठ्या कायदेशीर चक्रव्यूहात अडकवू शकतो. तर मग अशावेळी सावकारासमोर साधारणपणे दोन पर्याय उभे राहतात. पहिला पर्याय म्हणजे सरळ जाऊन मालमत्तेचा ताबा घ्यायचा. पण यात फायदा कमी आणि तोटा जास्त आहे. का? कारण यामुळे सगळ्या कायदेशीर जबाबदाऱ्या आणि व्यवस्थापनाची डोकेदुखी सावकाराच्याच डोक्यावर येते. पण दुसरा एक मार्ग आहे जो खूपच स्मार्ट आहे. तो म्हणजे एका स्वीकारकर्त्याची नियुक्ती करणे. यामुळे काय होतं तर कोणतीही थेट जबाबदारी न घेता मालमत्तेचं उत्पन्न सुरक्षित होतं. आणि बरोबर याच ठिकाणी पिक्चरमध्ये एंट्री होते मालमत्ता हस्तांतरण कायद्याच्या कलम 69 ची. हे कलम म्हणजे सावकाराच्या त्या द्विधा मनस्थितीवर एक अगदी अचूक आणि कायदेशीर उत्तर आहे. तर हा स्वीकारकर्ता म्हणजे नक्की कोण? सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर तो एक प्रकारचा न्यूट्रल मॅनेजर किंवा प्रशासक असतो. त्याचं काम काय तर सावकाराच्या वतीने त्या मालमत्तेतून येणारं उत्पन्न म्हणजे भाडं किंवा नफा सांभाळायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं करण्यासाठी सावकाराला त्या मालमत्तेचा ताबा घेण्याची किंवा त्यासंबंधित कोणत्याही कायदेशीर भानगडीत पडण्याची अजिबात गरज नसते. ठीक आहे, मग हे तर कळाला की स्वीकारकर्ता कोण असतो. पण आता प्रश्न असा आहे की त्याची नियुक्ती नेमकी होते कशी. चला, त्याची कायदेशीर प्रक्रिया काय आहे ते स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. ही प्रक्रिया तशी बरीच सरळ सोपी आहे. कायदा आपल्याला 3 सोप्या पायऱ्या सांगतो. स्टेप 1, सगळ्यात आधी मूळ गहाणखत तपासावं लागतं. त्यात जर एखाद्या व्यक्तीचं नाव स्वीकारकर्ता म्हणून आधीच दिलेलं असेल तर त्या व्यक्तीची नियुक्ती होते. स्टेप 2, जर असं कोणाचं नाव नसेल तर सावकार आणि कर्जदार आपापसात बोलून दोघांच्या सहमतीने एका व्यक्तीला निवडू शकतात. आणि स्टेप 3, जर दोघांमध्ये काही एकमत झालंच नाही तर मग शेवटचा पर्याय उरतो, तो म्हणजे न्यायालयाकडे अर्ज करण्याचा. मग न्यायालय नियुक्ती करतं. आता आपण या कायद्याच्या सगळ्यात इंटरेस्टिंग आणि खरं सांगायचं तर जरा धक्का देणाऱ्या भागाकडे येऊया. स्वीकारकर्त्याची खरी निष्ठा म्हणजे तो खरं तर कोणाचा माणूस असतो. साहजिक आहे, आपल्याला काय वाटेल की नियुक्ती सावकाराने केली आहे म्हणजे तो एजंट पण सावकाराचाच असणार, बरोबर? पण थांबा, इथेच कायद्यात एक जबरदस्त ट्विस्ट आहे. चला बघूया, हा स्वीकारकर्ता खरोखर कोणासाठी काम करतो. आणि हेच आहे या कायद्याचं सगळ्यात मोठं आश्चर्य. कलम 69A अगदी स्पष्टपणे सांगतं की जरी स्वीकारकर्त्याची नियुक्ती सावकाराने केली असली तरी कायद्याच्या नजरेत तो कर्जदाराचा म्हणजेच गहाणकर्त्याचा एजंट मानला जातो, सावकाराचा नाही. आता प्रश्न पडेल की याने काय फरक पडतो? खूप मोठा फरक पडतो. कारण तो कर्जदाराचा एजंट असल्यामुळे त्याच्या कामात झालेल्या कोणत्याही चुकांची किंवा डिफॉल्टची जबाबदारी ही थेट कर्जदारावर येते. याचा अर्थ असा की सावकार या सगळ्या जबाबदारीतून पूर्णपणे बाजूला राहतो. त्याला एक प्रकारचं कायदेशीर संरक्षण, एक लीगल शील्ड मिळतं. बरं, आता स्वीकारकर्त्याने मालमत्तेतून उत्पन्न तर गोळा केलं, पण तो या पैशांचं काय करतो? ते तो कसेही खर्च करू शकतो का? तर अजिबात नाही. कायदा यावर खूप कडक नियम घालतो. पैसा खर्च करण्याचा एक ठरलेला प्राधान्यक्रम आहे आणि तो पाळावाच लागतो. याला आपण एक वॉटरफॉल सिस्टीम म्हणू शकतो. म्हणजे पाणी जसं पायऱ्यांवरून खाली येतं तसाच हा पैसा एका ठराविक क्रमाने खर्च होतो. बघा, सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे टॉप प्रायोरिटीवर मालमत्तेचे सरकारी कर आणि इतर देणी भरली जातात. त्यानंतर जर या कर्जाच्या आधीची काही जुनी कर्ज असतील तर त्यांचं व्याज आणि रक्कम दिली जाते. तिसऱ्या पायरीवर स्वीकारकर्ता स्वतःचं कमिशन, जे साधारण 5% असू शकतं, आणि विम्यासारखे इतर खर्च काढून घेतो. मग नंबर लागतो सध्याच्या सावकाराच्या व्याजाचा.
आणि हे सगळं झाल्यावर जर सावकारानं लेखी सांगितलं तरच मुद्दल कमी केली जाते. हा क्रम तोडता येत नाही, हे खूप महत्वाचं आहे. आणि समजा या सगळ्या देण्याघेण्यातून म्हणजे कर, जुनी कर्ज, फी, व्याज हे सगळं देऊन झाल्यावरही जर काही पैसे उरले तर त्या पैशांचं काय होतं? ते थेट कर्जदाराला म्हणजे गहाणकर्त्याला परत जातात. चला तर मग आता या सगळ्या प्रक्रियेचा आपण एकंदरीत विचार करूया. या कायदेशीर व्यवस्थेमुळे एक नाजूक संतुलन साधलं जातं. पण यात नक्की कोणाचा फायदा होतो? सावकाराचा की कर्जदाराचा? हे संतुलन साधलं जातं ते असं. सावकाराच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर त्याला सगळ्यात मोठा फायदा हा आहे की मालमत्तेचा ताबा घेण्याची डोकेदुखी आणि कायदेशीर जबाबदारी न स्वीकारता त्याच्या कर्जाची परतफेड होतीये, त्याचं उत्पन्न सुरक्षित होतंय. आणि कर्जदाराच्या बाजूने विचार केला तर त्यालाही एक खात्री मिळते की मालमत्तेचं व्यवस्थापन व्यवस्थित होतंय, उत्पन्न कर्जासाठीच वापरलं जातंय आणि महत्त्वाचं म्हणजे उरलेली रक्कम त्याला परत मिळते. त्यामुळे कायदा कुठेतरी दोघांच्या हिताचा विचार करतोय असं दिसतं. पण मग शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा उरतो की हे हुशार कायदेशीर साधन खरंच एक न्याय्य म्हणजे फेअर बॅलन्स तयार करतं का, की या सगळ्या रचनेमध्ये शेवटी सावकाराचंच पारडं जड राहतं? हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे, नाही का?